समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारसाठी काय करायचं आहे हे सांगण्यासाठी आली आहे. आज कालच झालेल्या मौन अमावस्येला आपण सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला असेलच. मौन अमावस्येला तुम्ही गंगा स्नान केलं असेल, परत तुमच्या पित्रांना आवडेल असे दान केलं असेल, त्याचप्रमाणे घराची साफसफाईही केली असेल. तसेच तुम्ही आपल्या थोड्या वेळासाठी का होईना आपल्या पित्रांबरोबर बसून मौन व्रत सुद्धा ठेवलं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. गुरुवारी आपण आज काय करायचं आहे, तर आज चंद्रदर्शन असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी रात्री मात्र चंद्रदर्शन होईलच. तुम्हाला गुरुवार आहे, हळदीच्या पाण्याने आंघोळ करा. घरामध्ये लादी पुसत असाल त्याच्यात हळद टाकून तुम्ही लादी पुसा. शिवपिंडावर थोडीशी हळद वाहा, हळदकुंड वाहा, त्याच्याने शिवाला फार आवडतं. त्याचप्रमाणे महालक्ष्मीला हळदकुंड तुम्ही वाहा, एक नारळ ठेवा आणि तुमच्या घरात दिवे लावा. गुरुवार आहे तर गाईला तुम्ही गुळाची चपाती किंवा चपातीला तूप आणि थोडंसं गुळ लावून गाईला चपाती द्या. अशा प्रकारे तुम्ही गोदान म्हणजे गोभोजन दानसुद्धा करू शकता. घरामध्ये जर तुम्ही हळदी कुंकू वगैरे ठेवला असेल तर तो छानपैकी साजरा करा. गुरुवार हा अतिशय चांगला दिवस आहे उद्याचा, कारण अमावस्यानंतरचा आलेला दुसरा दिवस आहे. तुम्ही जर आदल्या दिवशी घरामध्ये पाण्यामध्ये मीठ घालून जर ठेवलं असेल, ते पाणी तुम्ही सकाळीच आंघोळीच्या आधीच ते बाहेर फेकून द्या, म्हणजे ते नजरबाधा निघून जाते. अमावस्या झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा गोमूत्र सर्वत्र शिंपडा देवाऱ्यात वगैरे आणि तुमची देवपूजा करा. श्री स्वामी समर्थ.